नमस्कार मित्रांनो, IPL वरती मी आपलं स्वागत करतो. भारतीय संस्कृती ही अतिशय परिपक्व, कसदार, सुंदर, सुसंस्कृत अशी आहे. आणि या संस्कृतीमध्ये, या भारतीय संस्कृतीच्या वाटचालीमध्ये अनेक थोर मोठे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत. त्यापैकीच भगवान परशुराम यांच्याबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल होतं. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती मिळवावी आणि आणायच्या अक्षय तृतीयेला त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणून मी माझे स्नेही श्री गणेशजी गोविलकर यांना या ठिकाणी निमंत्रित केलेले. गणेशजी, मी आपलं मनापासून स्वागत करतो. गणेशजी भगवान परशुरामाबद्दल बरेचसे काही बोलणार आहेत. त्याच्या आधी मी त्यांच्याविषयी बोलतो आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. ते अतिशय उच्च पदवीधर आहेत, निसर्ग उपचार तज्ज्ञ आहेत. एशिया पॅसिफिक हुज हू या जागतिक ग्रंथामध्ये शिक्षण तज्ज्ञ आणि बाल साहित्यिक म्हणून त्यांची विशेष नोंद झालेली आहे. बॉयस्टोनमध्ये त्यांनी 33 वर्ष अध्यापन केलेले. त्यांची 13 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. सरदार भगतसिंग, मदनलाल धिंगरा, चंद्रशेखर आझाद, विवेकानंद यांचे चरित्र कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. राम आणि श्रीकृष्णावरती त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. मदर गोष्टींचे 3 भाग झालेले आहेत. गंमत गोष्टींचे 2 भाग झालेले आहेत. असे विपुल साहित्य आणि आकाशवाणीवरती अनेक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. कथाकथनाचे तंत्र मंत्र प्रयोग ते सादर करतात. अशी हसवाहसवी, बोलके चेहरे असे अनेक कार्यक्रम ते सादर करतात. आणि अशा प्रकारे त्यांना या सगळ्या कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्याचा महाराष्ट्र शासनाचाही पुरस्कार मिळालेला आहे. तर बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबद्दल मला विशेष आदर आहे. गणेशजी, आज आपण आलेला आणि अक्षय तृतीया अतिशय सुंदर दिवस, या निमित्ताने आपण भगवान परशुराम यांच्याबद्दल नव्या पिढीला काही वेगळी माहिती आपण देऊ इच्छितो. तर भगवान परशुरामांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या जन्मापासून शिक्षण वगैरे इथूनच आपण सुरुवात करूया. आपण सुरुवात करू. भगवान परशुराम अक्षय तृतीया या दिवशी या भगवान परशुरामांची जन्म झालेला आहे. आणि हे जन्मस्थळ इंदूरमध्ये असलेल्या जानपाव या भागात, प्रियतम नगर या भागात झालेला आहे. आणि या ठिकाणी एक ब्रह्मकुंड आहे. त्या ब्रह्मकुंडाच्या शेजारी त्यांचे आईवडील बसायचे. त्यांची आई होती रेणुका माता आणि वडील होते जमदग्नी ऋषी. ह्या दोघांना 4 मुलं आधी होतीच, पण नंतर त्यांना आपल्याला एक सुंदर, शक्तिशाली आणि नीती संपन्न असा माणूस, मुलगा जन्माला यावा असं वाटायला लागलं. आणि म्हणून ब्रह्मकुंडाच्या शेजारी बसून ह्या दोघांनी खूप प्रार्थना केली, तपश्चर्या केली आणि ब्रह्माला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव समोर येऊन उभे राहिले आणि विचारलं, काय वरदान हवे? शक्तिशाली पुत्र, आपल्या धर्माचं रक्षण करणारा पुत्र आम्हाला हवा आहे. ब्रह्मा म्हणाले, तथास्तु, होय, तू म्हणतोयस तसंच होईल. आणि त्यांना हा मुलगा झालेला आहे. ह्या मुलाचं नाव परशुराम ठेवण्यात आलं. पहिले रामच नाव ठेवलं होतं, पण नंतर त्यांना शंकराने जे परशु म्हणजे कुऱ्हाड हे शस्त्र दिलं, त्यावरून त्यांचं नाव परशुराम ठेवण्यात आलं. हे परशुराम भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणून समजले जातात. योद्धा अवतार म्हणून त्यांना म्हटलं जातं. आता यांनी वेदाचंही खूप शिक्षण घेतलं आणि शस्त्राचं पण. हो, म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही एकत्र झाले. ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन्ही एकत्र जर आपल्याला बघायचे असतील तर परशुरामाचं जीवनचरित्र आपल्याला अभ्यासाला पाहिजे. बर बर. कारण दोन्ही एकाच वेळेला अनुकरण करणं अवघड बाब आहे. बर. व्यवहार क्षत्रियाचा आणि ज्ञान ब्राह्मणाचं, असं ते एकत्रीकरण आपल्याला मिळतं. अशा यांचा जन्म इथे झालेला आहे. आणि त्यांनी आपल्या मुलाला वेद वगैरे सगळं शिकवलेलं आहे. बर. आणि जमदग्नी म्हणाले की आता ह्याच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी तुला हिमाचल प्रदेश, हिमालयाच्या ठिकाणी जाऊन बसून तपश्चर्या करावी लागेल आणि भगवान शिवांकडून तुला सर्व शस्त्र अस्त्र विद्या शिकावी लागेल. शस्त्र मिळणं सोपं आहे, पण ते कधी आणि केव्हा आणि कसं वापरायचं याचं ज्ञान असणं आवश्यक असतं. बरोबर. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी
ते हिमालयात गेले आणि तिथे बसले. तपश्चर्या चालू आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये भगवान शंकर परशुरामांना प्रसन्न झालेले आहेत. काय हवे ते माग. त्यांनी वरदान मागितलं, मला शस्त्र चालवण्याची विद्या शिकवा. कसं चालवायचं, कधी चालवायचं, कोणावर चालवायचं, कशासाठी चालवायचं वा आणि काय साध्य करायचं ह्या शस्त्रांमधून याची थोडीशी मला माहिती द्या. बर बर. शंकर म्हणाले ठीक आहे. त्यांनी त्याचं शिक्षण दिलं आणि शस्त्रास्त्र निपुण त्याला बनवलं. शस्त्रास्त्र चालवण्यात एक्सपर्ट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला सांग. ते म्हणाले तुम्हाला काय द्यायचं ते द्या. शिव म्हणाले ठीक आहे, आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुला जे आवश्यक आहे तेच मी तुला देतो. भगवान शंकरांनी आपल्या हातातील परशु त्यांच्या हातात दिला आणि सांगितलं हा परशु घेऊन जा, याचा तुला आयुष्यभर उपयोग होईल याचा. आणि एवढंच नाही तर त्यांनी हेही सांगितलं की माझं हे शिवधनुष्यही तू घेऊन जा, दोन्ही रक्षणासाठी तुला उपयोग होईल. धर्म रक्षणाचं कार्य करायचंय, शस्त्र हातात असलं पाहिजे. तुझ्या मनगटामध्ये तर भरपूर ताकद आहेच, पण शस्त्र अस्त्र आणि ज्ञान एकत्र झाल्यानंतर प्रभास सगळीकडे पसरत असते. आणि हे सांगितल्यावर परशुरामांनी ते शस्त्र घेतली आणि तिथून त्यांचं नाव परशुराम पडले. परशुराम तिथून निघाले आणि आपल्या घरी आलेले आहेत. घरी आल्यानंतर वडिलांना नमस्कार वगैरे केलाय आणि नित्य कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्यांचे. आणि कार्यक्रम चालू असताना एक दिवस ते बाहेर गेलेले होते आणि त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी घरी गडबड असावी. त्यावेळेला त्या ठिकाणी असलेला सहस्रबाहू अर्जुन नावाचा राजा होता. हा राजा पहिले दुर्बळ होता, व्यंग होतं, त्याला खूप मनस्ताप व्हायचा. त्याने पण दत्तांची प्रार्थना केली, इतकी तपश्चर्या केली की दत्त त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं सांग तुला काय हवंय. त्यांनी सांगितलं मी दुर्बळ आहे, मला प्रचंड शक्ती द्या, इतकी शक्ती द्या की मला कोणी हरवू शकणार नाही. बरं म्हणे तुला शक्ती देतो, तुला सहस्र बाहूंची शक्ती देतो. अरे वा. सहस्र बाहूंची शक्ती देतो म्हटल्यानंतर अर्जुनाला खूपच आनंद झाला. तेवढ्यात दत्त म्हणाले लक्षात ठेव, ज्या दिवशी तू हे शस्त्र किंवा हा उपाय एखाद्या निरपराध साधूसाठी वापरशील, ज्यावेळेस नीतिवान व्यक्तीच्या अपोजिट वापरशील, त्यावेळेला मात्र तुझी विद्या खलास होईल. हे ऐकल्यानंतर अर्जुनला असं वाटलं की आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे. पण राजा असतो विलासी वृत्ती भिंदलेला. एक दिवस डोक्यात आलं की आपण हरणाची शिकार करावी म्हणून आपल्या सेनेसह निवडक सैनिकांसह निघाले आणि रानातून जात असताना 12 वाजून गेले तरी काही शिकार मिळाली नाही. तर काय करायचं, भूक लागलेली, तहान लागलेली. अर्जुनाला दिसला समोर एक आश्रम आणि त्या आश्रमामध्ये ते गेले आणि आश्रमामध्ये बघतात तर काय, तो आश्रम जगत ऋषींचाच असतो. आता त्या आश्रमामध्ये पोचल्याबरोबर त्यांनी त्यांना सांगितलं की एवढे माझे लोक आलेले आहेत, आम्हाला तहान लागले, भूक लागले, व्यवस्था करा. ऋषी म्हणाले ठीक आहे मी करतो, बसा. सैन्य आणि ते स्वतः बसले आणि त्यांनी सांगितलं जरा लवकर कराल तर बरं होईल. ऋषींनी आपल्या सेवकांना सांगितलं लवकर बनवून आणा. बघतात तो काय, थोड्याच वेळामध्ये सर्व सैनिकांना आणि अर्जुनाला जेवण येऊन पानावर तयार झालं. अद्भुत चमत्कार झाला. इतक्या थोड्या वेळात एवढं जेवण बनवणं, सगळ्यांना दूध दिलं, भांड्यांमध्ये पाणी दिलं, सगळे जेवण करून तृप्त झाले. मनात प्रश्न फिरत राहिला अर्जुनाच्या, शक्यच नाही, मानवी शक्तीने इतक्या झटपट एवढ्या लोकांचं जेवण बनणं शक्य नाही, काहीतरी गडबड आहे. अर्जुन म्हणाला महाराज इतक्या लवकर कसं जेवण बनलं ते सांगा बरं मला. ऋषींना खरं सांगणं भाग होतं. जमदग्नी म्हणाले चल माझ्याबरोबर, तुला दाखवतोच काय केलंय ते. जमदग्नी ऋषींनी प्रचंड तपश्चर्या करून कामधेनू नावाची गाय स्वर्गामधून प्राप्त करून घेतली.
तिच्याबरोबर तिचं वासरू पण होतं. बर आता कामधेनू गाय म्हणजे काय हो? तिच्या समोर जाऊन बसून म्हटलं तुम्ही की मला अमुक हवंय, तर ती गाय प्रत्यक्ष देत होती, बर असा इतिहासात उल्लेख हो आहे. आहे. आणि ते समोर दिलं की त्याचं कामधेनू म्हणून त्याच्यासाठी म्हटलंय. आणि त्या कामधेनू दाखवली. अर्जुन म्हणतो ही कामधेनू खूपच छान आहे हो, याचा तुम्हाला काय उपयोग? हम्म. मी राजा आहे, मला याचा जास्त उपयोग आहे, तुम्हाला उपयोग नाहीये, तुम्ही मला हे गाय देऊन टाका. प्रश्न पडला, तपश्चर्या करून मिळवलेली गाय राजाला देऊन टाकायची का, म्हणून द्यायची मी? जमदग्नी म्हणाले, एवढं सोडून तू काही माग. हम्म. पण अर्जुन म्हणतो नाही, मला गायच पाहिजे, चुपचाप द्या, नाही तर बळाचा वापर करून मी घेऊन जाईन. बर हे सांगितल्यानंतर ऋषी म्हणाले, राजा, गायीसाठी रक्तपात नको, मी गाय तुला द्यायला तयार आहे, बळजबरीने का होईना देतो तुला. आणि बळजबरीने त्याने ती गाय आणि वासरू दोन्ही घेऊन टाकलं. आणि जाताना मात्र आजूबाजूचा आश्रम पण उद्ध्वस्त करून टाकला, बर मला द्यायला नकार दिल्याबद्दल. बर पण त्यांनी शेवटी दिले. हम्म. घरी गेला आणि आपल्या घराच्या महालाच्या बाहेर ती गाय बांधून ठेवली होती. इकडे उद्ध्वस्त झालेले ह्या वेळेस लढाई झाली थोडी. त्या लढाईच्या वेळेस ऋषींनी आपल्या 4ही पुत्रांना लढाईला बोलवलं होतं. बर ती द्यायची नाही ठरलं होतं खरं. आणि लढाई झाली, त्याच्यामध्ये 4ही पुत्रांचा अर्जुनाने वध केलाय. अरे बाप. आणि महत्वाची बाब म्हणजे ऋषींचा सुद्धा त्यांनी तिथे वध केलेला आहे. हम्म. आणि तिथून मग ती गाय त्यांनी पळवून नेली. बर अशी कथा आहे. अशी कथा आहे ती. 4ही मुलं खलास झाली, स्वतः जमदग्नी खलास झाली. फक्त आता परशुरामाची माता रेणुका फक्त आश्रमात जिवंत आहे. बर ही अशी परिस्थिती झाल्यानंतर काय होणार, ही खबर त्याला मिळाली परशुरामाला. आणि परशुराम रागाने तिथे पोचलेले. हम्म. बघितलं सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेलं, मरून पडलेले जेवढे लोक होते त्यांनी मग विरोध केला होता. म्हणून हे बघितल्यावर त्यांनी आईला जाऊन विचारलं, माते हे काय झालं? मातेनी कथा सांगितली. परशुरामांना कथा समजली आणि एक कळलं की दुराचार करणाऱ्या माणसाला नष्ट करण्यासाठी परमेश्वरांनी मला ही 2 हत्यारं दिलेली असतील, बर. तर आज त्याचा पहिला वापर करणार आहे. कारण माझ्या वडिलांची यांनी हत्या केलेली आहे हम्म. आणि माझ्या भावांची यांनी हत्या केलेली आहे. आणि हे जर दुराचारी क्षत्रिय असतील तर त्या सर्वांचा मला नाश केला पाहिजे, बर बर. अशी त्यांच्या मनामध्ये ज्वाळा भडकली. हम्म. आपले शस्त्र घेऊन परशुराम अर्जुनाच्या घरी गेले, महालात गेले आणि संपूर्ण विनाश करून टाकला. किती विनाश केला? त्यांचं कुळ सुद्धा जिवंत राहणार नाही बर इथपर्यंत त्यांचा विनाश करून टाकला. बर. कारण 2, माझ्या घरातली वस्तू चोरून नेली. कारण 2, त्या ठिकाणी असलेले वडिलांची हत्या केली, भावांची हत्या केली आणि माझ्याच वस्तू पळवून माझेच लोक मारले. ह्यामुळे त्यांनी त्या संपूर्ण कुटुंबाचा विनाश करून टाकलेला आहे. आता हा प्रश्न झाला आणि सगळं झाल्यानंतर परशुराम परत आलेले आहेत. आता त्याच्या पुढचे सहस्र बाहू म्हणून त्याला म्हणायचे. पण ह्याचा वध करण्यासाठी ही सगळी योजना त्यावेळेला झालेली आहे. दुरितांचे तिमिर जावं असं म्हटलेलं जर असलं तरी दुरित राहावं असं कधी म्हटलेलं नाही. हम्म. लबाड लोक राहिले पाहिजे समाजात असं म्हटलेलं नाही, त्यांचं दुरीत जावं म्हटलेलं आहे. इथे सुद्धा त्यांनी त्या दुरीत असणाऱ्या लोकांचा विनाश करण्यासाठी म्हणूनच धर्तीवरती जन्म घेतलेला होता. आणि हा विष्णूंचा 6वा अवतार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व पुढचं कार्य केलेलं आहे. ते मध्ये ते कथा आईचा वध केलेली हा. ती कधी घडलेली? आता ती सांगतो. बर. आईचा वध ती कशी काय म्हणजे कशी ते काय? फार प्रसिद्ध कथा. प्रसिद्ध कथा आहे, खरंय. हम्म. तर ती कथा आपण बघूया. परशुराम घरात असताना एक विशेष बाब घडली. काय? जमदग्नी रोज यज्ञ करायची. बर सकाळी उठून ते यज्ञाला बसले. एक दुसरी बाब होती ती म्हणजे
त्यांची पत्नी रेणुका नेहमी नदीवर जाऊन माठामध्ये पाणी भरून आणायची, तिथे ठेवायची यज्ञाजवळ, आणि यज्ञाला आवश्यक असणारी सामग्री सगळी बाजूला आणून ठेवायची. अशी ती यज्ञाची सेवा करायची. आणि ही सेवा करण्यासाठी म्हणून ती आज पण पाणी आणायला गेलेली आहे. पाणी आणायला गेली तर तिथे तिने बघितलं, काय बघितलं तर तिथे असलेल्या नदीमध्ये गंधर्व युगल पाण्यामध्ये स्नान करत होते, जलक्रीडा करत होती. बर. आणि ती जलक्रीडा रंगात आलेली होती. या वेळेला ही जी रेणुका माता आहे ती तिथे थांबलेली आहे. तिने घडा हातातून खाली ठेवलाय आणि ते दृश्य पाहण्यामध्ये ती तन्मय होऊन गेली आणि मनात स्वप्न पाहू लागली की असं आपलंही युगल येऊन कधी स्नान असं करेल का. कारण तिथे जे म्हणजे आपण पती पत्नी इथे येऊन तिचं स्वप्न वा आपण दोघं येऊन इथे कधी असं करू का. कारण ऋषी अशा विषयात कधी जातील असं तिच्या डोक्यात नाही, पण स्वप्न बघायला काय हरकत नाही. म्हणून ती त्याच्यात मग्न होऊन गेली. आणि मग जेव्हा लक्षात आलं की वेळ होऊन गेलाय म्हणून ती घाबरली. कारण जमदग्नी अत्यंत क्रोधमय व्यक्तिमत्व आहे. हे आपण जे म्हणतो अगदी जमदग्नीचा अवतार आहे, हेच जमदग्नी. बर बर. आणि हे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तिथून ती लवकर निघाली, पटपट निघाली. आणि विषय काय, आपल्याला उशीर झालाय, आता आपल्याला ऋषी रागवणार, हा विषय लक्षात आला. आणि ती येऊन पोचली. तिने आल्यालाच हात जोडले आणि माफी मागितली, मला यायला उशीर झाल्याबद्दल माफ करा. पण या ऋषींच्या ह्याच्यामध्ये मजा अशी होती, चुकीला माफी नाही. बर. घरचा असो का दारचा असो, चुकी केली ना, पक्का आहे ना, माफी नाही. आता काय करणार. एकीकडे आई आहे, एकीकडे वडील आहेत, एकीकडे चूक आहे, आणि तिसरीकडे यज्ञ आहे. बर. कोणता नियम मोडायचा. परशुरामांसमोर प्रश्न आहे, उभे आहे, आणि ते सांगतात सगळे जणांनी येऊन उभे राहा. सहस्र भाऊच्या आधीची कथा आहे. बर. सगळ्यांनी उभे राहा. इथे त्यांचे चारही भाऊ उभे होते. बर. परशुराम पण उभे, आणि समोर असलेले जमदग्नी सांगतात, मी काय सांगतोय ते नीट ऐका. तुमच्या आईनी मोठी चूक केलेली आहे, यज्ञात खंड पडलेला आहे, हिला जबाबदार ती आहे, तिने उशीर केल्यामुळे यज्ञ झाला नाही, शिक्षा होणार. चारही मुलं घाबरली. हो, आईला एवढं रागवतेस, होणार म्हणजे होणार, आणि मी सांगतो ते तुम्हाला करायचंय. काय करायचंय तुम्हाला, एक बाप करायचे, ती म्हणजे तुमच्या आईचा शिरच्छेद करायचा आहे. बापरे. ह्याला म्हणतात निर्णय. त्यांनी पहिल्या तिघांनी चौघांनी, पहिल्या चारही मुलांनी नकार दिलाय, तुम्ही मला दुसरं काही काम सांगा, पण मातृहत्येचं पाप आमच्या डोक्यावर टाकू नका. तुमचं यज्ञाचं काही काम सांगा, अजून गामधेनूचं असेल ते सांगा, पण मला माईला मारण्याचं पाप देऊ नका. तर सांगितलं, माझी आज्ञा पाळणार नाही. तू 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 चौघाही म्हणाले नाही पाळणार, तुम्ही आम्हाला मारून टाका, आमचं काही म्हणणं नाही, पण आईला मारणार नाही. आता आशा फक्त शेवटल्याच मुलाकडून होती, सगळ्यात लहान, आणि परशुराम होते. ते त्यांच्याजवळ आले म्हणाले, बाळ, मी तुझा गुरु आहे, मी तुला सर्व शिकवलेलं आहे, माझी तुला आज्ञा आहे, तू तुझ्या आईची मान उडव, शिरच्छेद कर. परशुराम म्हणाले, हे मोठं धर्मसंकट आलं, इकडे आड इकडे वीर, दोन्ही वेळेला जीवच जाणार आहे, बाकी काहीच होणार नाही, काय करावं बरं. परशुरामांना ऋषींची शक्ती माहिती होती, सामर्थ्य माहिती होतं, आणि त्यांचा क्रोधही माहिती होता. त्यामुळे त्यांनी विचार केला, इकडेही मरण आहे तिकडेही मरणच आहे, काय हरकत आहे, गुरुच ऐका ना, गुरु बघून घेईल. आईचं मान तुटल्यानंतर काय करायचं ते गुरु बघेल. आपल्याला दिलेली आज्ञा पाळली हे तर गुरुला समजेल का नाही, काहीतरी फायदाच होईल. त्यांनी चक्क हातामध्ये असलेलं
परशु उचलला आणि खाडकन आपल्या मातेच्या मानेवर मारला. मानेवर मारता क्षणी रेणुका मातेचं शिर उडालं, शरीर इकडे आणि मुंडके तिकडे पडली. आणि खाली पडलेली आई बघून परशुराम ढसा रडायला लागले. आणि शेवटी मानव देह आहे, बरोबर, रडायला लागले. आणि ते बघून पुढे बघतो तर काय, ऋषी हसत येते. त्याला कळे ना, आई म्हणजे ऋषी हसतायत. म्हणतो तुम्ही का हसताय म्हणे. मला आनंद झाला. माझा शिष्य गुरु आज्ञा पाळण्यात एक नंबर निघाला. हो, तुमची गुरु आज्ञा गेली तिकडे, पण माझी आई मेली त्याचं काय. परशुराम रागाने म्हणते. आणि जेव्हा ऋषी मात्र शांत उभे आहेत. काळजी करू नको. मान उडवण्याची जी शाब्दिक वाणी आहे ना, तीच वाणी पुन्हा मान जोडण्याचंही काम करेल. परशुराम पाहायला लागले, अरे हे काय वेगळंच बोलताय. हो का, मग करा तसं. हे सांगितल्यानंतर ऋषी समोर आले, जमदग्नी आले आणि त्यांनी आपल्या हाताच्या इशाऱ्यानुसार ते मुंडक आणि देह ह्या दोघांना जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांची आई परत जिवंत झाली. त्याचप्रमाणे मागे 4 मरून पडलेले भाऊ त्यांनाही त्यांनी जिवंत केलं. अशा पद्धतीने या ठिकाणी आईचा वध केला. तो कशासाठी, तर गुरु इच्छेसाठी. आणि हे माहिती होतं, हे गुरु आपल्या आईला पुन्हा जिवंत करणार. तर या सगळ्या कथा तर खूपच प्रसिद्ध आहेत, आपण एक छान सांगितली. पण आता मुख्य अजूनही आपण परशुरामाला त्याचं स्मरण करतो किंवा त्याच्या जयंत्या वगैरे साजरी करतो, तर त्याचे विचार हे महत्वाचे आहेत. तर त्या विचाराच्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल धर्माच्या संदर्भामध्ये. परशुराम आपल्याला खूप आदर्श वाटतो, तर त्या विचारासंदर्भात आपले काहीतरी बोला. परशुरामांनी सांगितले, तुम्हाला असेल जमवलेलं असेल, कमवलेलं असेल, ते जीवनामध्ये दान द्या. परशुरामांनी अश्वमेध यज्ञ केला, त्याच्यात पृथ्वी जिंकून घेतली. पृथ्वीची 21 वेळा प्रदक्षिणा केली. 108 ठिकाणी, विविध ठिकाणी त्यांनी शक्तिपीठ स्थापन केली आणि अश्वमेध यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये त्याला संपूर्ण पृथ्वी मिळाली. आता ही पृथ्वी मिळाली, तर ही पृथ्वी त्यांनी स्वतःकडे ठेवलेली नाही. त्यांनी कश्यप ऋषींना बोलवलं आणि अख्खी भूमी कश्यप ऋषींना दान देऊन टाकली. दान किती मोठं असतं याचे एकमेव उदाहरण परशुरामाचे जीवन. अख्ख्या भूमीचं साम्राज्य मिळून सुद्धा त्यांनी ते संपूर्ण दान म्हणून देऊन टाकलं. थोडक्यात काय, दान द्या. किती, मॅक्झिमम. तुमच्याबरोबर काही येणार नाही, जेवढं देता येईल तेवढं देता येईल तेवढं तुमच्या क्षमतेनुसार दान द्या. हे त्यांनी आपल्याला, कोणाला द्या, सत्पात्री माणसाला द्या. कश्यप ऋषींना दिलेले, इतर कोणाला दिलेलं नाही. ज्यांनी आपलं जीवन तप साधनेत घालवलेलं आहे. योग्य माणूस शोधून दान द्या, हा महत्वाचा मुद्दा त्यांनी दिला. धर्मरक्षण सुद्धा महत्वाचं. धर्मरक्षण महत्वाचं आहे. त्यांनी ब्राह्मणांचा झालेला अपमान चा बदला येण्यासाठी ही मोठी लढाई केलेली आहे. सहस्र बाहू अर्जुनाबरोबर. आणि तिथून त्याच्या मनामध्ये क्षत्रियांविषयी अत्यंत क्रोध निर्माण झालेला आहे. इकडे जमीन सगळी देऊन टाकल्यानंतर कश्यप मुनी म्हणतात की आता तुम्ही इथे राहू शकत नाही. परशुरामांना सांगतात इथे राहू शकत नाही, कारण मला दान दिलेली आहे, तू इथे कसं राहतो. परशुरामांना प्रश्न पडला की आपल्याच वचनात आपल्या कश्यपांनी अटकवलेले, आता काय करायचं. बरं म्हणे, मी चाललो. कश्यप ऋषींची आज्ञा मानण्यासाठी म्हणून परशुराम तिथून निघाले. आले, समुद्र किनारी आले आणि आपला परशु जो होता तो परशु पाण्यामध्ये बुडवला. त्यांना आजपर्यंत केलेल्या कर्माचा मनामध्ये खंत वाटली. इतकं मोठं देह नुकसान लोकांचं झालं, एवढे लोक मारले गेले, त्यामुळे मनात खंत होतीच. आज ते सोडायचं ठरवलेलं आहे. आणि ते पातं त्यांनी समुद्रात धुवून टाकले. आणि मनात ठरवलं, आता हा विषय नको.
म्हणजे आपल्याला ज्या वेळेला क्षणाला लक्षात येईल तिथून आपण सुधारलं मुक्त पाहिजे, व्हायचं. मुक्त झालं पाहिजे. आणि ते धुवून घेतलं. आता राहायचं कुठे? म्हणून परशुरामांनी आपला परशु उचलला. करायचं काहीच नव्हतं, फक्त त्यांनी समुद्रामध्ये तो हलवला तर समुद्र आत सरकला. बर आणि समुद्रामधून जमीन वरती आली. बर म्हणजे ती दानात दिलेली जमीन नाही, ही वेगळी जमीन. ती जमीन नवीन वर आलेली. हं. किती जमीन आली? एका परशुचं किती ताकद आहे बघा. कोकण, हं. रत्नागिरी त्याच्यातच येतो. कोकण म्हणून याला परशुराम भूमी ते सांगतो. कोकण, नंतर तिकडे गोवा, बर नंतर केरळ बर आणि महाराष्ट्र, हं. ह्या भागातला काही भाग वरती आला आणि त्या संपूर्ण भूमीला परशुराम भूमी म्हणतात. बर बर बर. आणि आता ही परशुराम भूमी उत्तम व्हावी याच्यासाठी म्हणून राहण्यायोग्य व्हावी, पवित्र व्हावी, याच्यासाठी त्यांनी केरळमध्ये प्रचंड मोठी तपश्चर्या केली. बर त्रिशूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक डोंगर आहे. त्या डोंगरावर त्यांनी प्रतिज्ञा केली आणि तिथे बसून प्रार्थना केली आणि भगवंताची प्रार्थना केली. त्याचा परिणाम काय झाला? भगवान शंकर, पार्वती माता, गणपती तिघही जण त्याच्या समोर प्रकट झाले. बर बर. आणि सांगितलं की तू म्हटल्याप्रमाणे त्या जागा सुद्धा आता पवित्र आणि राहण्यास योग्य होतील. मी तुला आशीर्वाद देतो. त्यानंतर पण अंतर्ध्यान पावले. त्यांचं स्मरण म्हणून त्या ठिकाणी परशुरामांनी शिवलिंगाची स्थापना केली. महाक्षेत्रम हे त्या जागेचं नाव आहे आणि घृत शिवलिंगम हे त्या लिंगाचं नाव आहे. आणि त्या लिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या लिंगावरती इतर काही वाहत नाही, फक्त साजूक तूप, गावठी गावरान तूप व्हायची पद्धत आहे, जेणेकरून पृथ्वीचं संतुलन राहावं. हा हेतू त्याच्यात. आज कोणी भक्त आला की त्याच्यावरती तूप वाहतो. आणि त्या वैशिष्ट्य असं आहे की ती जी पिंड आहे त्या पिंडीच्या वरती 10 ते 12 फूट उंचीचा आज पण तुपाचं ढीग आहे. बरोबर. हे त्याच्यातलं त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं. आणि इथून त्यांनी आपल्या पुढल्या कार्यक्रमासाठी म्हणून तपश्चर्येसाठी महेंद्र पर्वतावरती निघून गेले. पण ते पुन्हा येणार आहेत. हा शेवटला 1 मिनिटाचा. हे पुन्हा येणार आहेत. आता कलियुग आहे, याच्यामध्ये ते अमर आहेत असंच आपण हो तेच सांगतो. कलगी हे पुढचे देवता आहेत. परशुराम अमरच आहेत, त्यांना मृत्यू नाही असं नाहीये. ते तिथे येणार आहेत. ते आले की त्या कलगींना परशुराम शस्त्रविद्या अस्त्रविद्या शिकवणार आहेत. त्यांना ज्ञान देणार आहेत. वेदांचं परशुराम सगळं ज्ञान देणार आहे. आणि ते ज्ञान दिल्यानंतर त्यांचा पुढे समारोप होणार आहे. बर. म्हणून ते आजही जिवंत आहेत, महेंद्र पर्वतावर आहेत आणि तिथे त्यांची साधना चालू आहे. म्हणून परशुराम यांना चिरंजीव म्हटलेलं आहे. हो, आपल्या ह्याच्यामध्ये 7 लोकांना चिरंजीव म्हटलेलं आहे आणि त्याच्यात त्यांचंही नाव आज पण आहे. बर. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमंश्च विभीषणा, कृप परशुरामश्च, सप्तैते चिरजीविना. बर. असे 8 लोक आहेत. 8 व्यक्ती आहेत असे. हा, असे लोक चिरंजीव आहेत. आणि त्याच्यात परशुराम आहे. परशुरामाचं चरित्र खूप मोठं आहे. त्याच्यातील काही भाग सांगायचा प्रयत्न केला. आपल्या धर्मासाठी आपण लढलं पाहिजे, आपल्या कार्यासाठी लढलं पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी लढलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हे परशुरामांनी आपल्याला शिकवलं. पण त्यांचा विषय हा होता की क्षत्रियांनी आपला शक्तीचा वापर गरीब लोकांना खलास करण्यासाठी करू नये, त्यांच्या रक्षणासाठी करावं. हे सगळ्यांना त्यांनी संदेश दिला. कारण मग त्याच्यातून द्वेष निर्माण होतात आणि त्याच्यातून विनाशच घडतो. म्हणून अनेक निरपराध लोक मारले जातात. त्याच्यापेक्षा धर्माचरण करा म्हणजे सर्वांना आनंद मिळेल, हाच त्यांनी मुख्य संदेश दिलेला. वा. मित्रांनो, भगवान परशुरामाबद्दलच्या काही आख्यायिका, कथा फार सुंदर त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत.
यातूनही आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं याचा परिचय झालेला आहे. आणि अगदी लहान मुलांनी ज्या उत्सुकतेने कथा ऐकाव्यात या उत्सुकतेनेच यांनी या कथा सांगितलेल्या आहेत आणि आपणही त्या या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. मुख्य म्हणजे धर्म हा आपण आपला जपला पाहिजे आणि या आपल्याजवळच्या ज्ञानाचा आणि शास्त्राचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठीच घडला तर राष्ट्र चांगल्या प्रकाराने उभं राहू शकतं, इथला समाज सुरक्षित राहतो, सुसंस्कृत राहतो आणि सुखाने जगतो. हा विचार परशुरामांच्या या सगळ्या जीवन कहाणीतून आपल्याला मिळालेला आहे. आपण अतिशय वेळ काढून आणि आलेला आहात आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने त्यांच्या 2-3 कथा सांगितलेल्या आहेत. त्यांच्या धर्माबद्दलचे विचारही आपण या ठिकाणी सांगलेले आहेत. खूप आनंद झाला आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपला निरोप घेतो. मित्रांनो, अशा प्रकारच्या अनेक कथा आपल्याला नक्कीच आवडतील. त्यांना आपण पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच बोलवू. आपल्याला परशुरामाबद्दलचा जो काही आपल्या धर्माबद्दलचा जो आदर आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, हा जो कथाभाग आहे तो इतरांना जरूर पाठवा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पहिलं जरूर सबस्क्राईब करा. अक्षय तृतीयाच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार. आणि मला इथे बोलवल्याबद्दल आपले धन्यवाद.